काहीच कशात मंडळी मजेत ना तर मजेतच राहा. तर आम्ही अशी मस्त फ्रेश वगैरे होऊन रेडी वगैरे झालो आहे आणि आता आम्ही चाय प्यायला घेतली आहे. बघू शकतो तुम्ही. आम्ही आता चाय प्यायला घेतले. मग चाय पिल्यानंतर आम्ही लगेच निघणार आहे. तर बघा लावून पण तशी रेडी झाली, नावाचे फोटो पण रेडी झाले आणि पाऊस पडतं ना ते बघतो आम्ही, कारण पाऊस थोडा थोडा आहे अजून. फायनली आता गाडीत बसले आणि आता आम्ही चाललोय एकविरीला. तर पहिले आम्ही चाललोय खुशीला घ्यायला आणि मग नंतर आम्ही तिथून लगेच जाणार आहे. खुशीला आणि चिनूला आम्ही घेतली. आता आम्ही CNG वराला चालल्या. आता आम्ही आलो इथं CNG वराला. किती दिवस आम्हाला एकविरीला दीदीची केस काढायला जायचं होतं. आपण आज जाण उद्या जाण असंच आमचं चाललेला. तर प्लॅन तर काही होत नव्हता. मग त्याच्यामुळं पाणी 2 दिवस पडला. मग 2 दिवस पाणी पडला तर यावेळी बोलताना आता जायचा का नाही जायचा. तर बोललो जाऊ, जास्त पाणी पडल्यावरती आमच्याकडे केस नाही काढत ना, म्हणजे नद्या जास्त भरल्यावर. मग थोडासा 2 दिवस पाणी पडतं तर यांना बोललो चला मग जाऊ. तर पाणी काही कमी व्हायचं नावच घेत नाही बघा.
तर आता थोडा थोडा कमी झाले, म्हणजे थेंब पाणी पडतं. होईल वाटतं कमी, बघू आता जाता जाता कमी होतं का पाणी. तर आम्ही पहिलेच असं केलेला का केस काढायला कोणालाच नेणार नाही. सो आम्ही केस काढायला तर दोघंच जाणार होतो, पण यावी बोललं की मामा लागतं ना, म्हणून आम्हाला मामा काही नाही आहे, म्हणून मग आम्ही मावशीला नेलेली आणि आमच्या आईला म्हणजे माझ्या सासूबाईला पण नेलेली आम्ही बरोबर. असे आम्ही 5-6 जणच फक्त गेलेलो आणि पाऊस पडत होता, तर अशी इच्छा तर नव्हती जायची, पण बोललो दिवाळी झाल्यावर मग डायरेक्ट केस काढायला लागतील, मग त्याच्यामुळं नको, मग आताच जाऊन येऊ. मग नद्या पण भरल्या नाही, 2च दिवस पाणी पडलेला म्हणून निघालेलो जायला, पण पाणी काही कमी होतच नाही बघा ना. आणि या मोठ्या मोठ्या ट्रक एवढ्या चालतात बघा, एक साईडनं चालल्या तर छोट्या गाड्या एक साईडनं जातील असं नाही, ते दोन्ही साईडनं त्यावेळीच चालतात. सो गाईज, आता इथून बघा का 2 रस्ते आहेत, एक मिसिंग लिंकला जॉईंट होतं आणि एक आपल्याला इकडे एकविरीला जायला. मग आम्ही तिथून नाही गेलो, आम्ही खालतून गेलो आणि वरतून गेला तर मिसिंग लिंकला तो जॉईंट होतं आणि हो खालतून गेला तर आपण डायरेक्ट एकविरीला जातो. तर अशा पद्धतीने आता आम्ही चाललोय पुढे पुढे, बघू किती वाजता पोचता होता. आणि या ट्रकचं बघा ना, आता तिन्ही पण साईडनं त्याच चालतात, तर आम्हाला जायला रस्ताच नाही इथं. आणि ट्रक पण एवढ्या मोठ्या आहे ना, तर भीती वाटते एकदम. हळूहळू त्या चालत होत्या, म्हणजे सामान तर जामच असेल त्याच्यात. तर एका ट्रकने आम्हाला इथून अवशी जागा दिली, मग आम्ही आता इथून घुसलो आणि निघालो बघा कशी. आता आम्ही पोचूच, एक अर्ध्या तासात पोचू आता आम्ही एकविरीला.
फायनली गाईज आता आम्ही पोचलो एकविरेला. तर एकविरेला आम्ही 8:30 वाजता पोचलो. कंप्लीट 8:30ला आम्ही एकविरेला आलेलो म्हणजे. तर आता बघू, पाऊस तर थांबले आता, एकदमच थांबले. पण आता बघू पुढं पाऊस येतं का आता, कारण त्याचं काही सांगू शकत नाही. पावसाचा दिवस आणतं तो पडलच, त्याच्यामुळं काही बोलायचंच नाही आपण. पण डोंगरावर चढेपर्यंत पाणी नाही आला तर बरा होईल. आता तर पाणी नाहीच आहे बघा. इथेशी आतमध्ये उसाला आमच्याकडून 50 रुपये घेतले. सगळीकडे गेल्यावर पैसे घेता नसतं तसं तर. मला काय करायची काय होतं. सो गाईज गाडी पार्किंगला लावली ना खालती, आम्ही पायथ्याला दर्शन घेता. तर बघलं किती पाऊस आला, तर आम्ही घेतला दर्शन इथं. सो आमचा एकविराईच्या पायथ्याची दर्शन मस्त झाला असा ना. लावू बघली ना कशी उभी राहिलेली मस्त. तर इथेशी आम्ही आता कापूर पेटवीत होतो, पण ते पावसाच्या ह्याच्यात ओला झालेला ना, त्याच्यामुळं काय पेटतच नव्हता. मग तशीच आरती करायला घेतली, तर पेटला फायनली ना. आरती करायला घेतली ना, परत विजला. मग तशीच आरती केली ना, लावून दुसऱ्या तिथं हात लावायला घेतलेलं ना, रडायला लागली बघा स्वतःची स्वतःच. मग अशी आरती करून घेतली मस्तपैकी, तिच्या टिकली विकली लावली. मग चावल घेतला आणि तिला पोखून पण घेतली. पोखून पण झाला ना, मस्त टिकली लावली, तिच्या कपाळाला चावल पण लावलं. आणि इथं 5 कापूर पेटवायला घेतलं, ते पण काय पेटत नव्हतं बघा. ते पण भिजलं ना, तर पाणी कमी झाले, पण तिथं पाणी सांडलेलं आहे, त्याच्यामुळं ते काय पेटतच नव्हतं. कांदा पेटवला का लगेच भिजत होतं, ते माचीस पण भिजली ना त्याच्यामुळं. तर फायनली पेटलं कसं तरी. मग लगेच लावला पाया पडायला घेतली. तर लावलं ते आग वाटतं तर ती धरायलाच जातं नुसती. तर मग यांना सांगितलं लावलं इकडून घेऊन या. मग तिला असं मस्त तिथं आशीर्वाद घ्यायला सांगला, आणि मग तिच्या कानाला ते कापूरचं असं लावला. मग आम्ही पण मस्त पाया पडलो तिथं. मग यांना पण अशी कापराची दुरी दिली आणि मला पण घेतली, आणि मग लावलं तिथं पाया पडायला घेतलं. बघा इथेशी आम्ही सगळ्या व्याचं दर्शन केला मस्तपैकी, आणि लावला डोका टेकायला सांगतं तर ती काय टेकतच नाही. मग तशी तिला पाया पडवली, आणि मग आता आम्ही चाललोय डोंगरावरती. पाऊस तर एकदम थेंबथेंबच आहे, जास्त नाही. पण चला बघू आता. तरी हा बघा धबधबा मस्त आहे ना. लावच्या पप्पाने लावला घेतली, आणि आम्ही अशी त्यांच्या मागं मागं चाललो हळूहळू. त्याच्याने बघा कशी असतं. हौसा हौसा पाणी पडतं, तरी पण या पोरी छत्र्या खोलूनच चालल्या. बोलतं भिजायला नको, मग ओला ओला ना गार लागतं ना ते, त्याच्यामुळं.
कपडे त्यावेळी चेंज करायला नव्हतं आणलं ना, म्हणून भिजत नव्हत्या. मी पण भिजलो नाही बाबा, ताप बी पेल बोललो. मी तर जामच दमले, मला चढायला ना जरा जास्तच दम लागतं मला. यावी पण दमलं वाटतं. हो दमलं, लावलं जेवण, दमलं यावी पण. लावू बघा, तिला मज्जा आली. फायनली गाईज आम्ही मंदिरात पोचलो बघा तुम्ही. तर त्यावेळी सगळी लोक सांगताना आम्हाला मोबाईल बंद करा बंद करा, पण आम्ही काय, आम्हाला ब्लॉग बनवायचा त्याच्यामुळं आम्ही काही बंद नाही करीत. मग आम्ही असं चालूच ठेवले. तरी त्यावेळी जाम आम्हाला बोलत होती की बंद करा, तर बोललो थोडीशी व्हिडिओ काढायची आम्हाला. मग इथं लगेच बघा एकविरायचं मस्त आम्ही दर्शन घेतला. त्यासाठी लांबूनच शूटिंग काढली, कारण की जवळ गेल्यावर जास्त बोलतात त्यावेळी. मग इथं लावूला दिलेली ना तिथं देवीच्या जवळ पाया पडायला, तर त्या पुजाऱ्यांनी चांगला व्हिडिओ नाही काढायची, तरी आम्ही औषध काढली, पण ती पण उभी आली. सो गाईज लगेच इथं केस काढायला घेतली लावूची, म्हणून मग आम्ही आरती करीत घेतली पहिले. मग आई बी पहिले तिला आरती केली मस्तपैकी. मग टिकली विकली लावली ना, ते कापूर बघा ना पेटवले ना, तोच ती पकडायला बघतं नसती. तिला काय मजा वाटतं काय माहिती. तर मग लगे आई बी केली. मग लगेच मीनी पण अशी आरती करायला घेतली आणि मीनी पण अशी मस्त आरती केली. हा एकदम हलल ती. गाईज बघा इकडं लगेच केस काढायला घेतली आणि थोडीशी केस काढून दिली लावणी बघा. पण नंतर तिला जसं समजलं ना की माझं काहीतरी करायला घेतले, बाबा एवढी हालायला लागली ना, देतच नव्हती बिलकुल केस काढून. सो केस वगैरे काढून झाले आणि मग आम्ही इथं मस्त फोटोशूट करायला घेतलेला. आणि नजारा तर बघा ना किती मस्त वाटतं. आणि आम्ही आतमध्ये होतो तर आम्हाला काय माहिती, पाणी बघा ना किती वाढला, इथं मस्त धबधबा बनलेला. मग आम्ही बघितला ना, पुढं निघालो आम्ही उतरायला. आता
डोंगरावरून उतरता उतरता आम्हाला नाश्ता करायला इथं थांबलो. मम्मीने मिसळ पाव घेतलेली आणि यावी मेंदूवडा आणि आईने भजीपाव, खुशीनी ना चिनूनी मसाला डोसा. मग नाश्ता केला आम्ही न आता उतरतो आम्ही खाली. सो गाईज आमचं सगळं इथं झाला आणि आम्ही 11 वाजताच खालती उतरलो. मग यावी बोललं की इथून प्रति शिर्डीजवळच आहे, मग आपण चल दर्शन करून येऊ. मग चाललो आहे आता आम्ही तिकडं. मग तिथं दर्शन करू आणि मग घरी जाणार आहे आम्ही. तर आता बघू किती टाईम लागतो पोचायला. तर यावी बोलत होतं 30 का 31 किलोमीटर काहीतरी आहे. मग करू तिथं दर्शन. मी कधी गेलेली नाही ना, मग त्याच्यामुळे बोललो चला जाऊ. तर आता चाललो आहे आम्ही प्रति शिर्डीला. फायनली गाईज आम्ही पोचलो आता प्रति शिर्डीला. म्हणजे इथून गेट दिसला आम्हाला, पण अजून आतमध्ये 2 किलोमीटर आतमध्ये जायचं आणि मग नंतर मंदिर येईल. तर बघा तुम्ही पण बघितलं असेल गेट. तर आता आम्ही आतमध्ये चाललोय. तर बघू, प्रति शिर्डी कधी बघितली नाही मी. फायनली गाईज आम्ही मंदिराजवळ पोचलो आणि जर आतमध्ये मोबाईल अलाउड असला तर मी तुम्हाला दाखवीनच, जर अलाउड नसला तर मग नाही दाखवू शकतं. तर चला मग आता आम्ही चाललोय चालत चालत आतमध्ये. तर वाटतं तर खूप छान मस्त आहे सगळं. बघा ना किती मस्त केलं ना. सो गाईज बघितलंच असेल तुम्ही, आम्ही मस्त दर्शन केलं आणि आता इथंशी जेवण होता. तर 60 रुपये एका माणसाचा तिकीट होता. मग आम्ही पण बोललो बघू चला चांगला असेल तर जेवू. तर हे बोललं चला. सो गाईज आम्ही प्रति शिर्डीशा पण निघालो. तर इथं खूप लोक थांबलेली, त्याच्यामुळं आम्ही विचार करीत होतो का इथं काय आहे. मग आम्ही पण उतरलो गाडीतून आणि तिथं बघायला लागलो की काय आहे, बघू चला. तर तिथं असा मस्त धबधबा होता आणि खुशीचा ना चिनूचा चाललेला पावडर टिकली करायचा, कारण अवतारा आमची खूप बेकार झालेली. तर यांचा बघा चाललेला केस उकलाचा आणि लिपस्टिक लावायचा. मी तर काहीच नाही, मी बघा कशी मी काही तयारी बियारी केली नाही, होतो तशी. बाबा चला जाऊन दे, आहे तसं दाखवायचा. सो लावला पाहिजे होतं इथं मक्का. ती बघा कशी मक्क्या कर बघत होती. सो गाईज आता आम्ही लोणावल्या घाटामध्ये थांबलोय जरा वेळ. मस्त गाडी पार्किंगला लावली आणि इथं आमचं चालले फोटोशूट. आता आम्ही काढतो इथं फोटो, पण अवतार काही एवढी चांगली नाही, पण काढू तरी पण फोटो. सो गाईज आम्ही लोणावल्या घाटात थांबलेलो. तर तिथून मिसिंग लिंक दिसत होता, तर तो आम्ही बघत होतो. आणि यावेळी मला बोललं की आमचा फोटो काढ. तर माझी व्हिडिओ चालू होती, मग मी त्यांची पण व्हिडिओज काढली बघा. आणि तशी मक्कावाला वाचलेला बघा, यावेळीबद्दल फोटो काढ, तर मी व्हिडिओज चालू ठेवले. बघू शकता गाईज मिसिंग लिंक किती भारी दिसतं बघा. मस्त मी झूम करून तुम्हाला दाखवले. आम्ही तशी भुजलेला मक्का घ्यायला घेतलेला. तरी माकड पण बघा तिथं आलेलं, त्याला वाटलं आम्ही त्याला तरी देऊ. तर इकडे आमचं मक्का भुजायला घेतल्या. तर
नंतर एक कोणतरी माणूस आला, त्याने त्याला शेंगदाणे टाकले तर तो गेला तिकडं. त्या माकडांची तर लय भीती वाटतं बाबा, हातात काय पण असलं तर उचकताना लावूचा बघा त्या माकडाच्या जवळ तिला जायचे. ती बोलते त्याच्या जवळ चालू म्हणा. सो गाईज आम्ही पनवेलमध्ये पोहोचलो. मग तिथेशी आम्हाला हलकीशी भूक लागलेली, मग आम्ही लगे वडापाव घेतला आणि यावेळी समोसा घेतलेला. आम्ही सगळे वडापावच खाल्लं. लावू बघा कशी, नको बोलते ना खात, नको बोलतं ना खात. सो आम्ही आता पोचलोय नेवाली नाक्याला. तर 2 दिवसातच पाऊस बघा किती पडला असेल, पडून पडून रस्त्याची बघा काय अवस्था झाली. म्हणजे आपल्याकडे पाणी निघालं कुठं चान्सच नाही, तर तो रस्ता भरणार नाही तर काय करील. तर बघा काय, गाड्या तर जायला जागा पण नाही, एवढा पाणी भरले. कोणाच्या गाडीत पाणी गेला तर त्याची गाडी खराब व्हायच्या बारी, एवढा पाणी. आता लागल ना तिकडं. तिला आतमध्ये बसून हे करतोय मी. लावा सगळे उचला उचला, हे उचल त्याच्यात टाक वापस. डायरेक्ट असं घ्यायचं ना, अक्काच्या अक्का तोंडात टाकायचा.